नमस्कार, मी गायत्री तांबे देशपांडे कलाबहर या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मी एक चित्रकार आहे आणि कलाकार होण्याचं स्वप्न बाळगून आहे. म्हणजे असं म्हणा ना की कलाकार होण्याचा प्रवास मी करू इच्छिते. आता चित्रकार आणि कलाकार, पेंटर आणि आर्टिस्ट यात काही फरक आहे का हो? तर मला वाटतं आहे, बराच आहे. कलाकार होणं काही सोपं नाही, नाही का? म्हणजे तो एक प्रवास असतो, आजन्म विद्यार्थी अवस्थेतला तो प्रवास. रोज नवीन नवीन गोष्टी बघायच्या, शोधायच्या, प्रयोग करायचे, छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रेरणा घ्यायची. कलाकाराचं आयुष्य किती आनंददायी आणि किती नवीन असेल ना, रोजचा दिवस नवीन. आज मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आली आहे, ती माझ्या समस्त चित्रकार मित्रमैत्रिणींच्या वतीने आली आहे असंच समजा. आपण चित्रकलेबद्दल गप्पा मारणार आहोत, म्हणजे नक्की काय करणार आहोत? तर ह्या गप्पांमधून उद्या जर तुम्ही कुठे चित्र बघितलं किंवा एखादं शिल्प बघितलं तर 2 मिनिटं तरी थांबून त्याला निहाळावं, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्या कलाकारांनी काय केलंय त्याचं भावविश्व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, एवढीच आमची एक माफक इच्छा. आता चित्रकार चित्र काढतो म्हणजे काय करतो नक्की? तर तो केवळ व्यक्त होत असतो. त्याची भाषा वेगळी आहे. त्याची भाषा आहे रंगांची, रेषांची, आकारांची. त्याच्यासाठी त्याला लागतात ब्रश, त्याला लागतात रंग. शिल्पकलेसाठी शिल्पकाराला लागतो त्याचा मटेरियल, लाईक दगड लागतो, कधी मेटल लागतं, कधी लाकूड लागतं. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, पण शेवटी ती अभिव्यक्तीच. प्रत्येक जण वेगवेगळ्या भाषेत अभिव्यक्त होतच असतो. मग ती समजून घ्यायला आपण थोडासा जास्ती प्रयत्न केला तर किती मजा येईल, नाही? उलट मी तर म्हणते, चित्रकला ही भाषा किंबहुना त्याला भाषेची सीमाच नाहीये, एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे असंच म्हणतो आपण, हो की नाही? आता ह्या युनिव्हर्सल लँग्वेजला वापरायचं स्वातंत्र्य, ही अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य हे आपल्या सर्वांचं आहे आणि हक्काचं आहे. ते आपण अजिबात गमवायचं नाही, मस्त वापरून घ्यायचं. आणि ते करताना आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनेच व्यक्त व्हायचं. अर्थात दुसऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये, आणि त्यासाठी मी तर म्हणते चित्रकलेसारखं माध्यम नाही. शांततेत आपण आपला पेपर किंवा आपला कॅनव्हास मस्त व्यक्त व्हायचं आणि हवं ते त्याच्यात उतरवायचं, आपल्या मनातलं आपलं भावविश्व, कोणालाही त्रास अजिबात न देता. चित्रकलेत ना एखादं चित्र चांगलं आहे का वाईट आहे हा विचार सध्या आपण बाजूलाच ठेवूया. सध्या आपण बघूयात त्या चित्रकाराचा दृष्टिकोन, त्याला काय म्हणायचंय, त्याला काय व्यक्त करायचंय. कारण माझ्या दृष्टीने तेही खूप महत्त्वाचं आहे. आज चित्रकारही आधी एक माणूस आहे, त्यालाही व्यक्त होण्याचा हक्क आहे, त्याच्याकडे साधन आहे, आणि ते समजून घेण्यात काय हरकत आहे? म्हणजे बघा ना, प्रत्येकाची शैली वेगळी असते, प्रत्येकाचं माध्यम वेगळं असतं. उलट त्यांनी आपल्याला असं काहीतरी व्यक्त करून दाखवलंय जे आपल्या डोळ्याला आणि मनाला दोघांनाही भावणार आहे, नाही का? या अशा कलेला आपलं आयुष्य सर्वस्व बनवणारे जगात अनेक चित्रकार, कलाकार दिग्गज होऊन गेले. त्यातील काही कलंदर, काही गूढ व्यक्तिमत्व, काही अतिशय अभ्यासू, तर काही एकदम संवेदनशील. अशा अनेक लोकांशी, अनेक लोकांबद्दल आणि अनेक लोकांच्या किंवा चित्रकारांच्या आणि कलाकारांच्या कामाबद्दल आपण या सदरात गप्पा मारणार आहोत. बरं, त्यांनी केलेलं जे काम आहे ते आज जगात भारी, जगप्रसिद्ध असं आहे, तर ते का आहे, त्यात काय आहे नेमकं, त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली, ती का मिळाली, हे जाणून घेण्यासाठी आपण खूप गप्पा मारणार आहोत. या सदरातून असंच आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी मी अतिशय एक्साइटेड आहे, आणि मला असं वाटतं तुम्हीही याल या गप्पा ऐकायला. चला मग भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.